हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाईप या चॅप्टरमधील टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल अँड देअर प्रॉपर्टीज हा टॉपिक लर्न करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. Types of quadrilateral. Types of quadrilateral. So first type of quadrilateral is rectangle. First type of quadrilateral is rectangle. So rectangle means if all angles of a quadrilateral are right angles, it is called a rectangle. If all angles of a quadrilateral are right angles, it is called rectangles. म्हणजेच ज्या क्वाड्रिलॅटरच्या ऑल अँगल्स राईट अँगल असतात. ऑल अँगल म्हणजे किती अँगल्स असतात क्वाड्रिलॅटरला? 4 अँगल्स असतात. ओके, से 4 अँगल्स राईट अँगल्स असतील म्हणजेच 90 डिग्रीचे असतील तर त्या क्वाड्रिलॅटरला आपण काय म्हणतो? रेक्टँगल असे म्हणतो. सी हियर इन फिगर ABCD quadrilateral ABCD, angle A is equal to 90, angle B is equal to 90, angle C is equal to 90, angle D is equal to 90. So all angles are right angles. So therefore quadrilateral ABCD is a rectangle. So next property of rectangles. First properties of rectangles. First property is opposite sides of a rectangle are congruent. Opposite म्हणजे समोरची साईड. ओके, समोरची बाजू. PQच्या समोरची कुठली आहे? SR. PQच्या अपोजिट साईड कोणती आहे? SR. सो PQ इज इक्वल टू SR. कॉन्ग्रंट मीन इक्वल. ओके, सो PQ इज इक्वल टू SR. नेक्स्ट QRची अपोजिट साईड कोणती आहे? PS आहे. सो QR इज इक्वल टू PS. या प्रकारे आपण लिहू शकतो. ओके, म्हणजेच रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स काय असतात? कॉन्ग्रंट असतात, म्हणजेच इक्वल्स असतात. ओके, नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. रेक्टँगलचे डायगोनल काय असतात? कॉन्ग्रंट असतात. आता या फिगरमध्ये कोणते डायगोनल आहेत? डायगोनल PR अँड डायगोनल QS. हे दोन्ही डायगोनल काय आहेत? कॉन्ग्रंट आहेत. ओके, सो PR इज इक्वल टू QS, कारण का रेक्टँगलचे डायगोनल्स कॉन्ग्रंट असतात. सो नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. रेक्टँगलचे डायगोनल काय असतात? बायसेक्ट इच अदर, म्हणजे डायगोनलचे 2 इक्वल पार्ट्स तयार होतात. सो या ठिकाणी आपण लिहू शकतो PT इज इक्वल टू TR. हा PT इज इक्वल टू TR, कारण का T हा मिड पॉईंट होईल डायगोनल PRचा, कारण बायसेक्ट होते म्हणजे 2 इक्वल पार्ट होतात. सिमिलरली हा QT इक्वल TS, कारण का हा डायगोनल QS सुद्धा कोणा बायसेक्ट होते. ओके, हा T हा QSचा काय होईल? मिड पॉईंट होईल. कळते? म्हणजेच डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स बायसेक्ट इच अदर. रेक्टँगलचे डायगोनल्स काय होतात? एकमेकांना बायसेक्ट करतात. ओके, नेक्स्ट सेकंड टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर. सेकंड टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर. If all sides and all angles of a quadrilateral are congruent, it is called square. It is called square. If all sides and all angles of a quadrilateral are congruent, it is called square. See here in figure quadrilateral ABCD, AB is equal to BC is equal to CD is equal to AD, कारण का ऑल साइड्स काय असतात? कॉन्ग्रंट आहेत. ऑल साइड कॉन्ग्रंट आणि ऑल अँगल्स काय असतात? कॉन्ग्रंट. म्हणजे ज्या
क्वाड्रॅटरच्या 4 साईड्स इक्वल असतात आणि 4 अँगल्स सुद्धा काय असतात इक्वल. तर 4 अँगल इक्वल्स म्हणजेच इच अँगल किती असेल 90 डिग्रीचा. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल ज्या क्वाड्रॅटरच्या 4 साईड्स इक्वल्स असतात अँड 4 अँगल राईट अँगल 4 जे ऑल अँगल्स कसे असतात राईट अँगल्स असतात. ओके, ऑल अँगल्स राईट अँगल अँड राईट अँगल मीन्स 90 डिग्रीचे असतात अँड 4 साईड कॉन्ग्रुएंट म्हणजे 4 साईड इक्वल असतात. त्या क्वाड्रॅटरला आपण काय म्हणतो स्क्वेअर असे म्हणतो. इफ ऑल साइड्स अँड ऑल angles of a quadrilateral are congruent, it is called square. Okay, so next, properties of square. First property is diagonals are equal length. They are congruent. म्हणजेच स्क्वेअरचे डायगोनल काय असतात इक्वल असतात. या फिगरमध्ये डायगोनल कोणते आहेत. सो AC इज अ डायगोनल and BD is equal diagonal. So AC is equal to BD. AC is equal to BD. So next, second, diagonals bisect each other. Diagonal काय करतात bisect each other. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल AE is equal to EC. AE is equal to EC. Next, BE is equal to ED. AE is equal to EC, BE is equal to ED. Diagonals bisect each other. Okay. Next, third property, diagonals are perpendicular to each other. आणि आपण पाहिलंय रेक्टँगलचे डायगोनल बायसेक्ट टू इच अदर म्हणजे बायसेक्ट करतात. या ठिकाणी आणखी एक वाढते. या ठिकाणी आपण डायगोनल्स काय बायसेक्ट इच अदर अँड डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजेच या ठिकाणी अँगल किती तयार होतोय 90 होतोय. हे डायगोनल काय असतात परपेंडिक्युलर टू इच अदर. आपण हे दोन्ही सेंटेन्स जर एकत्र केले तर कसं म्हणता येईल डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. दोन्ही सेंटेन्स जर आपण एकत्र केलं तर काय म्हणता येईल डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. ओके, बायसेक्ट म्हणजे या ठिकाणी 90 पण असतो आणि हे डायगोनल काय करतात एकमेकांना बायसेक्ट करतात. नेक्स्ट, डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. डायगोनल बायसेक्ट द अपोजिट अँगल. हे डायगोनल काय करतात अपोजिट अँगलला बायसेक्ट करतात. सियर हा अँगल किती आहे 90 डिग्री. ह्या डायगोनलमुळे काय होणार आहे डायगोनलमुळे काय झालं हा अँगल 45 आणि इकडचा अँगल 45. सिमिलरली हा अँगल 45 आणि हा दुसरा अँगलसुद्धा काय होणार 45. म्हणजेच अँगल ADE इज इक्वल टू किती होणार हा 45 डिग्री. कारण का हा अँगल D किती आहे 90 डिग्री. बायसेक्ट म्हणजेच काय 90चे हाफ होणार किती होणार 45 म्हणजे 45 हे दोन अँगल तयार होणार. सिमिलरली हा पण 45 इकडे हा 45. फिगरमध्ये मी दाखवतो तिकडे लक्ष द्या. हा 45 असेल हा सुद्धा काय असेल 45 असेल. अंडरस्टूड. सो नेक्स्ट, थर्ड टाइप ऑफ quadrilateral is rhombus. So definition of rhombus, if all sides of quadrilateral are equal length म्हणजेच congruent असतात. ओके, if all sides of quadrilateral are equal length it is called rhombus. ज्या क्वाड्रिलॅटरलच्या ऑल साइड्स काय असतात इक्वल असतात किंवा कॉन्ग्रंट असतात त्या क्वाड्रिलॅटरलला आपण काय म्हणतो रोम्बस असे म्हणतो. सियर इन फिगर क्वाड्रिलॅटरल EFGH EF इज इक्वल टू FG इज इक्वल टू GH इज इक्वल टू EH. हे चारही साईड इक्वल आहेत. ओके, सो आपण या क्वाड्रिलॅटरलला काय म्हणू शकतो रोम्बस असे म्हणतो. सो नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ अ रोम्बस. फर्स्ट प्रॉपर्टी इज अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. रोम्बसचे अपोजिट अँगल काय असतात कॉन्ग्रंट. सो F कॉन्ग्रंट टू H and angle E congruent to angle G. Understood? Opposite angle काय असतात congruent असतात. Next, second property, diagonal bisect opposite angles of a rhombus. Second, diagonal bisect opposite angle of a rhombus. So means see here diagonal. So diagonal EG and diagonal FH. हे डायगोनल काय करतात अपोजिट अँगलला बायसेक्ट करतात. म्हणजे हा अँगल जर F
अँगल ई एफ जी इज इक्वल टू 60 असेल तर अँगल ई एफ एम किती असेल, हा अँगल किती असेल 30 असेल, हा अँगल काय असेल 30. म्हणजेच अपोजिट अँगलला काय करतात ते बायसेक्ट करतात, डायगोनल अपोजिट अँगलला बायसेक्ट करतात. सी सपोज हा अँगल पूर्ण अँगल 120चा असेल तर हा हाफ अँगल किती असेल 60चा असेल. अंडरस्टूड. नेक्स्ट थर्ड, diagonals bisect each other and they perpendicular to each other. Diagonal bisect each other and they perpendicular to each other. So means here diagonal bisect each other. Diagonal of rhombus are bisect each other means EM is equal to MG and FM is equal to MH and perpendicular to each other. म्हणजे हा अँगल किती असेल 90 असेल, या ठिकाणी पण हा अँगल किती असेल 90 असेल. ओके, म्हणजेच कळते तुम्हाला रोम्बसचे डायगोनल काय करतात बायसेक्ट टू इच अदर म्हणजे एकमेकांना बायसेक्ट करतात आणि या ठिकाणी अँगल किती तयार होतो, दोन्ही डायगोनलमध्ये अँगल किती होतो तर 90 डिग्रीचा होतो. म्हणजेच दे परपेंडिक्युलर टू इच अदर. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. अंडरस्टूड. सो नेक्स्ट fourth type of a quadrilateral parallelogram. Definition of parallelogram: a quadrilateral having opposite sides are parallel. Quadrilateral having opposite sides parallel is called a parallelogram. ज्या क्वाड्रिलॅटरच्या अपोजिट साइड्स काय असतात पॅरलेल असतात त्या क्वाड्रिलॅटरला आपण काय म्हणतो पॅरलेलोग्राम. हियर मीन्स इन ट्रायंगल. So in figure quadrilateral ABCD, AB parallel to CD, AB parallel to CD and BC parallel to AD असेल. AB parallel to CD आणि BC parallel to AD असेल तर आपण या क्वाड्रिलॅटरला काय म्हणू शकतो पॅरलेलोग्राम. कळतंय. म्हणजे अपोजिट साइड्स पॅरलेल असतील, क्वाड्रिलॅटरच्या अपोजिट साइड पॅरलेल असेल तर त्या क्वाड्रिलॅटरला आपण पॅरलेलोग्राम असे म्हणतो. Next, properties of parallelogram. Opposite angles are congruent. Parallelogramच्या A, B, C, D. Suppose quadrilateral ABCD is a parallelogram. Then opposite angles are congruent means angle B congruent to angle D, angle A congruent to angle C. पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल्स काय असतात कॉंग्रंट असतात. सेकंड, अपोजिट साइड्स आर कॉंग्रंट. अपोजिट साइड्स मीन्स AB congruent to CD and BC congruent to AD. and diagonal bisect each other. आपण जर डायगोनल ड्रॉ केले AC and BD ड्रॉ केले and suppose this is intersecting point is T. Okay, then AT congruent to AC and BT congruent to TD. So आपण तीन प्रॉपर्टीज पाहिल्यात. फर्स्ट प्रॉपर्टी अँगल्स आर कॉंग्रंट. पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल्स कॉंग्रंट असतात म्हणजे इक्वल मेजर असतात. सेकंड प्रॉपर्टी अपोजिट साईड कॉंग्रंट असतात म्हणजे अपोजिट साईड काय असतात इक्वल असतात. नेक्स्ट डायगोनल बायसेक्ट टू इच अदर अँड पॅरलोग्रामचे डायगोनल हे बायसेक्ट टू इच अदर एकमेकांना काय करतात बायसेक्ट करतात. सो नेक्स्ट टाइप इज ट्रॅपेझियम. Definition: if only one pair of opposite sides of a quadrilateral is parallel, then it is called trapezium. ज्या क्वाड्रिलॅटरलची फक्त एकच पेअर ही अपोजिट साईडची पेअर काय असते साईड्स पॅरलेल असतात त्या क्वाड्रिलॅटरला काय म्हणतो आपण पॅरलेलोग्राम. दोन पेअर्स ऑफ आपण टू पेअर्स ऑफ अपोजिट साईड्स आर क्वाड्रिलॅटरल आर पॅरलेल असतील म्हणजे दोन पेअर्स काय असतील पॅरलेल असतील. म्हणजे सपोज XW पॅरलेल टू ZY
डब्ल्यू झेड पॅरलल टू एक्स वाय असेल तर तो ट्रायंगल तो क्वाड्रिलेटरल काय होईल, पॅरलोग्राम होईल. पण या ठिकाणी फक्त वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरल, फक्त एकच पेअर काय आहे, पॅरल आहे. सो इन दिस फिगर डब्ल्यू झेड पॅरल टू एक्स वाय, म्हणजे एक पेअर पॅरल आहे, डब्ल्यू झेड पॅरल टू एक्स वाय असेल तर आपण ह्या क्वाड्रिलॅटरल डब्ल्यू झेड वाय एक्स किंवा एक्स वाय झेड डब्ल्यू या क्वाड्रिलॅटरला आपण काय म्हणू शकतो, ट्रॅपेझियम म्हणू शकतो, जे असं असेल तर. ओके, वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल, देन इट इज कॉल्ड ट्रॅपेझियम. In trapezium, out of four pairs of adjacent angle, two are supplementary. Means supplementary means दोन अँगलची जर ॲडिशन सम 180 येत असेल तर त्या अँगल्सना आपण सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणू शकतो. सियर डब्ल्यू मेजर अँगल डब्ल्यू प्लस मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 180 अँड मेजर अँगल वाय plus major angle Z is equal to 180. Okay. Next type is a kite. If one diagonal is perpendicular bisector of other diagonal, then the quadrilateral is called kite. One diagonal is perpendicular bisector of the other diagonal, then the quadrilateral is called kite. So here in figure means quadrilateral ABCD, diagonal AC perpendicular to diagonal BD, diagonal AC perpendicular to diagonal B, आणि हा diagonal BD diagonal AC ला काय करतोय, बायसेक्ट करतोय. डायगोनल BD डायगोनल AC ला बायसेक्ट करतोय, मीन्स AE congruent to EC, AE congruent to AC. And properties of kite. First property, two pairs of adjacent side are congruent, means AB congruent to BC and AD congruent to CD. Two pairs of adjacent side are congruent. Adjacent म्हणजेच लगतच्या साइड्स. ओके. सेकंड, one pair of opposite angle are congruent. One pair of opposite angles is congruent. So या ठिकाणी अँगल BAD congruent to अँगल BCD, हे दोन्ही अँगल्स काय कॉन्ग्रंट आहेत. सो वन पेअर, एकच पेअर काय असते, अपोजिट अँगलची एक पेअर काय कॉन्ग्रंट असते. सो या प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये क्वाड्रिलॅटरल्सचे टाईप्स म्हणजे टाईप्स ऑफ क्वाड्रिलॅटर अँड देअर प्रॉपर्टीज आणि त्यांच्या प्रॉपर्टीज आपण लर्न केलेल्या आहेत. व्यवस्थित समजून घ्या, कारण का याचा उपयोग आपण आपल्याला प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल सॉल्व करण्याकरता होतो आणि याच प्रॉपर्टीचा उपयोग आपल्याला नेक्स्ट स्टँडर्डमध्ये सुद्धा होतो. सो प्रॉपर्टी व्यवस्थित समजून घ्या. ओके, आणि त्याचा उपयोग तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करण्याकरता आपल्याला करायचा आहे. सो आज आपण या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटर अँड प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटर लर्न केलेल्या आहेत. थँक्यू.